अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत आपल्या जीवनातील एकमेव दुःखाचं कारण म्हणजे आपल्या जीवनातील टेन्शन. हे टेन्शन नक्की संपेल कसं? आणि हे टेन्शन आहे ना, जो कोणी हे आजचं निरूपण ऐकेल ना, त्याचं टेन्शन मुळापासून संपणार आहे. त्याचं टेन्शन आहे ना, त्या दुःखातून सुखाकडे त्याचा प्रवेश होणार आहे. म्हणून हे निरूपण आहे ना, शांत मनाने ऐका. जेवढं तुम्ही लहान होऊन हे निरूपण ऐकाल ना, तेवढं तुमचं हे निरूपण तुमच्या हृदयापर्यंत पोचेल आणि भगवंत त्याचं निवारण करेल ना. म्हणून बघा, मन शांती भंग झाली ना की विचार थांबत नाही आणि मनस्ताप होत आहे. ज्यांना आपलं मानलं, जे जवळचे होते, त्यांनीच तुम्हाला घात केलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला फसवलेलं सुद्धा आहे. त्यांना उत्तर कसं द्यायचं की द्यायचं नाही, हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, भरपूर प्रकारचे टेन्शन येतात, भरपूर प्रकारच्या चिंता सतावत असतात. कुठलं क्षेत्र असो, कुठली जागा असू द्या, पण आयुष्यामध्ये आहे ना, जर भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये सतत असेल तर टेन्शन आपल्या जीवनामध्ये राहत नाही. आणि आज आपण श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीतेमध्ये 2 गोष्टी आपण पाहणार आहोत. त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत ना, त्या आज आपण पाहणार आहोत. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे एक बिझनेसमॅन होता आणि हा जो बिझनेसमॅन आहे ना, तो सतत चिंता करत राहायचा, सतत काळजी करत राहायचा. सतत त्याच्या डोक्यामध्ये चालायचं की माझा बिझनेस कधी मोठा होईल, की माझा बिझनेस भविष्यामध्ये चालेल का बरं, का माझा बिझनेस पुढे वाढेल का, आणि जो माझा मुलगा आहे तो हा संपूर्ण बिझनेस सांभाळू शकेल का, असं तो नेहमी काळजी करत बसायचा. आणि नेहमी म्हणजे या बिझनेसमॅनचा एकच मुलगा होता ना, आणि तो मुलगा अतिशय हुशार होता. तो नेहमी आपल्या आईवडिलांना म्हणायचा, बाबा मला बिझनेसमध्ये येण्याची संधी तुम्ही द्याल का बरं, मला बिझनेस चांगला समजतोय आपला. परंतु जो बिझनेसमॅन आहे ना, तो आपल्या मुलाला कधीही आपल्या बिझनेसमध्ये काम करण्यासाठी बोलावत नसे. त्याला नेहमी वाटायचं की माझा मुलगा लहान आहे आणि त्याला ते काम जमणार नाही. मुलाची खूप इच्छा होती पण बिझनेसमध्ये येण्याची, परंतु तो येऊन देत नव्हता. असं करता करता अनेक दिवस निघून गेले आणि एके दिवशी त्या बिझनेसमॅनला हृदयविकाराचा झटका झाला, अटॅक आला आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आणि मुलगाही त्या ठिकाणी क्षणाचा विळंबना करता आपल्या पित्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये धावून आला. दवाखान्यामध्ये पोचल्यानंतर डॉक्टरांनी मुलाला बोलावलं आणि सांगितलं, परिस्थिती फार नाजूक आहे, परंतु हळूहळू सुधारणा होईल तुझ्या वडिलांची परिस्थिती. आता हे सगळं ऐकल्यानंतर मुलानं कोणीतरी जोडीला असावं म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये आपल्या एका जवळच्या मित्राला त्याने बोलावून घेतलं. मित्रही त्या ठिकाणी आला होता आणि मुलानं आपल्या मित्राला सर्व हकीकत सांगितली आपल्या वडिलांबद्दलची. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर त्या बिझनेसमॅनचा जो मुलगा आहे तो आपल्या मित्राला म्हणाला, चल जरा बाहेर फिरून येऊ आपण, डॉक्टर तर त्याचं ते काम करतच राहतील. आता हॉस्पिटलमधून जेव्हा ते दोघेही बाहेर पडले, मित्र आणि जवळून त्यांनी पाहिलं होतं आईस्क्रीमवाला चालला होता गाडी घेऊन. बिझनेसमॅनचा मुलगा आपल्या मित्राला म्हणाला, चल रे थोडी थोडी आईस्क्रीम खाऊया. आता त्याच्या मित्राला हे सगळं बघून खूप धक्काच बसला होता, कारण तो मनामध्ये मित्र म्हणत होता, काय आहे हा वेडेपणा, इथे वडील ॲडमिट आहेत आणि याला आईस्क्रीम खायचं सुचतंय. परंतु काही ठिकाणी तो मित्र बोलला नाही. आईस्क्रीम घेतल्यानंतर दोघे आईस्क्रीम खाऊ लागले, अगदी आनंदामध्ये खात होते. समोरचा मित्र होता त्याला राहावं असं झालं. त्याला वाटत होतं की बोलून दाखवावं आणि तो म्हणाला,
मला समजत नाही रे, तुझा बिझनेस आहे ना सध्या वाईट परिस्थितीमध्ये आहे. तुझे वडील ICUमध्ये आहेत, त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे. तू इथे मस्तपैकी अगदी कुठलंही टेन्शन न घेता आईस्क्रीम खात बसलाय. बघा, या ठिकाणी ज्या बिझनेसमॅनच्या मुलाचं जे उत्तर आहे ना ते फार ऐकण्यासारखं आहे. तो त्या ठिकाणी म्हणाला, मला सगळं माहिती आहे की माझे वडील ॲडमिट आहेत. ते बिझनेसमध्ये मला अनेक अडचणी येणार आहेत आता, परंतु मी भगवान श्रीकृष्णांचा फार मोठा भक्त आहे आणि त्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी मी नेहमी लक्षात ठेवतो आणि आयुष्यामध्ये स्वतःचे ते मी उतरवतो सुद्धा. त्या गोष्टींचं पालन करण्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण आपण काम करत राहायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. आणि माझ्या बिझनेसमध्ये मी प्रामाणिकपणे काम करत राहणार आणि मला खात्री आहे की माझा बिझनेस आहे ना नक्कीच प्रगतीपथावर जाणार. जी दुसरी गोष्ट म्हणजे भगवंताने सांगितलेली ती गोष्ट आहे ना ती आज मी तुला सांगतोय. मित्रा, तू ध्यान देऊन ऐक. गोष्ट जर तू ऐकली ना तर तुझ्या जीवनामध्ये या गोष्टीचा अंमल केला, विचारांचा ताळमेळ साधला, जीवनामध्ये तुला कुठलंही टेन्शन येणार नाही. आणि बिझनेसचा जो मुलगा आहे ना त्याच्या मित्राला जी गोष्ट सांगू लागतो, भगवान श्रीकृष्णांचा विवाह माता रुक्मिणीबरोबर झालेला होता ना, काही दिवसानंतर पुढे भगवान श्रीकृष्णांनं त्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव प्रद्युम्न होतं. आणि पुढे बघा, प्रद्युम्नच्या जन्मानंतर फक्त 10 दिवसात त्यांचं अपहरण झालं होतं. भगवान श्रीकृष्णांच्या मुलाचं आता अपहरण झाल्याबरोबर माता रुक्मिणी सतत दुःखी राहू लागली, काळजी करू लागली, चिंता करू लागली. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेला समजून सांगायची, काळजी करू नकोस, तो भगवान श्रीकृष्णांचा मुलगा आहे. जिथे असेल ना तिथे तो सुखी असणार. तो त्या निवांत राहा, स्वस्थ राहा असं आपल्या पत्नीला नेहमी समजावत असे. माता रुक्मिणींचं मन आहे ना हे शांत राहत नव्हतं, दुःखी राहायचं. सदैव आपल्या मुलाच्या काळजीमध्ये दिवसामागून दिवस चालले होते, वर्षामागून वर्ष चालली गेली. जवळजवळ आपल्या मुलाच्या चिंतेमध्ये त्या ठिकाणी बघा 18 वर्षाचा काळ निघून गेला. 18 वर्षानंतर प्रद्युम्न द्वारकेमध्ये परत आला. परंतु द्वारकेमध्ये आल्यानंतर तेव्हा त्याच्याबरोबर त्याची पत्नी मायावतीसुद्धा होती. आणि त्या ठिकाणी समजलं द्वारकेमध्ये सगळ्यांनाच म्हणजे भगवान श्रीकृष्णाला आणि मातेलासुद्धा की प्रद्युम्नची जी पत्नी मायावती ती प्रद्युम्नेपेक्षाही वर्षात मोठी होते ना. आता पहिल्यांदाच आपल्या मुलाला पाहून माता रुक्मिणी आनंदित होती, कारण दुसरीकडं तिचं लक्षच नव्हतं. कारण आपला मुलगा एवढ्या वर्षानं घरी परत आला होता. तिला खूप आनंद झाला. परंतु हा आनंद जास्त काळ टिकला का बरं? अजिबात नाही. कारण आपल्या मुलानं आपल्या वयापेक्षा 20 वर्षानं मोठा असणाऱ्या मुलीबरोबर विवाह करावा हे सगळं ऐकून रुक्मिणी माता दुःखी झाली. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांकडे जाऊन रुक्मिणी माता सगळं काही सांगू लागली की आपल्या मुलांना असं काही बरं केलं की स्वतःच्या वयापेक्षा 20 वर्षानं मोठा असणाऱ्या मुलीशी लग्न का करावं बरं? आणि सगळं ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जी गोष्ट घडली आहे ती स्वीकार करतो, चिंता करू नकोस. पण माता रुक्मिणी ऐकायलाच तयार नव्हत्या. सगळ्या मोठ्या मुलींसोबत लग्न का केलं, हीच त्याला मुलगी भेटली का, असं ती सारखी चिंता करत होती. कारण जी घडलेली गोष्ट आहे ती स्वीकारही करत नव्हती आणि त्याला मानतसुद्धा नव्हती. असं 1, 2, 3 बरेच वर्ष निघून गेली. पुढील बरेच वर्ष निघून गेली
माता रुक्मिणी आहे ना, आता ही गोष्ट पटली होती. पुढील 8 वर्ष सकाळी निघून गेला आणि आता त्या ठिकाणी ती म्हणाली, प्रद्युम्नला खरंच मायावतीची मुलगी आहे ना, ती योग्यच भेटली. जे घडलं ते रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी स्वीकार केलं. परंतु माता रुक्मिणी आयुष्यामधली 26 वर्षे चिंता करण्यामध्ये घालवली. तुम्ही विचार करा, 26 वर्ष रुक्मिणी मातेनं चिंतेमध्ये घालवली या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि ही जी सगळी गोष्ट आहे ही सांगून झाली बिझनेसमॅनच्या मुलानं. आता तुमच्या लक्षात आहे का, बिझनेसमॅनचा मुलगा आणि त्या मुलाच्या मित्राचं हे संभाषण चालू होतं. बिझनेसमॅनच्या मुलानं आपल्या मित्राला आणि बिझनेसमॅनचा मुलगा त्या ठिकाणी म्हणाला, मित्रा मी सुद्धा असंच आयुष्यामध्ये सगळं स्वीकार केलं. ज्या माझ्या आयुष्यामध्ये घटना घडत आहेत त्या घटनांचा मी स्वीकार केला आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात ना की ज्या आयुष्यामध्ये आपल्या घडतं ना ते आपण स्वीकार करायला शिका, तरच आपल्या आयुष्याचं जगणं सोपं होईल. आपल्या जे नियंत्रणामध्ये काही गोष्टी असतात ते आपण अवश्य प्रयत्न करायचा. परंतु ज्या काही गोष्टी आहेत ना ज्या आपल्या हातातच नाहीत, ज्या आपल्या नियंत्रणामध्ये नाहीत, त्यांच्याविषयी टेन्शन घेत बसत जाऊ नका. म्हणजे उत्तम प्रकारे जीवन जगता येतं ना. कारण अशा काही गोष्टी असतात त्या कुठल्या क्षेत्रात काम करत राहतील, एखादी घटना जर घडली ना तर ती परत माघारी येईल का? ते तुम्ही कितीही टेन्शन घ्या, उपाशी राहा, पाणी पिऊ नका, परंतु ती गोष्ट परत माघारी येऊ शकत नाही. जी माघारी येऊ शकत नाही ना, जी आपल्या हातामध्ये नाही, ती काळजी करायची. तर ती घटना घडून गेली, तो क्षण निघून गेला, तो परत येऊ शकत नाही. प्रत्यक्षात भगवानांनी सांगितल्याप्रमाणे त्या बाबतीत घडलेली घटना आहे त्या सगळा भगवंत सांगतायत ना की काळजी करू नका. जे तुमच्या हातामध्ये नाही ना तुम्ही काळजी करू नका. घटणाऱ्या घटना घडत राहणार आहेत. म्हणून उत्तम प्रकारे जीवन जगण्यासाठी या गोष्टींचा आपण अभ्यास करा, विचार करा आणि मन संतुलित ठेवा. जेव्हा तुमचं मन संतुलित असेल ना तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या मर्जीप्रमाणे घडतील. म्हणजे जी घडणारी गोष्ट आहे ना जास्त वेळ तिच्यामध्ये गुंतून राहू नका. जेव्हा तुम्ही त्यामध्ये गुंता वाढेल ना त्यामध्ये अजून टेन्शन वाढत जाईल. म्हणून भगवंत आपल्याला हेच सांगतो ना, जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल ना तेवढं तुम्ही लगेच करून घ्यावं. येणारा काळ कसा असेल, कधी मृत्यू होईल हे सांगता येईल का बरं? कारण कर्म आणि प्रारब्ध कोणाला चुकले आहेत का बरं? कधीही चुकले नाही, कधी चुकणारसुद्धा नाही. जे घडणार आहे ना ते नक्कीच घडणार आहे. कर्म श्रेष्ठ आहे, कारण कर्म गरिबाला पण श्रीमंत बनवतं. कर्म माणसाला आशा दाखवतं, त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतं. माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत. पूर्वी एक मंदबुद्धी मुलगा होता. तो एवढा मूर्ख आणि गाढव होता ना की ते स्वतःला कंटाळा आला की विहिरीत जीव द्यायला निघाला. पण त्याचं लक्ष तेथील कराट्यावर गेली. तेथील पाण्याचं भांडं ठेवून तो दगड झिजला होता. त्यानंतर त्यानं विचार केला की जर हा दगड आहे ना, जर हा दगड झिजला होता, त्यानं विचार केला की जर हा दगड स्वतःचा आकार बदलू शकतो तर मी मानव आहे, प्रयत्न केले तर मी पण यशस्वी होईल. आणि तोच मुलगा शेवटी संस्कृत व्याकरणाचा निर्माता करणारा पणिनी पंडित झाला ना. म्हणून पैसा माणसाला आंधळा बनवतो. समोर कोण आहे हे माणूस विसरतो आणि स्वतःला देव समजून मीच सर्वज्ञ समजतो. म्हणजे नातीगोती विसरतोच ना. पण असं बोलून चालणार आहे का बरं? कधीच नाही. बोलण्याची पद्धत बदलते. माणूस नशेमध्ये चूर राहतो, अहंकार जन्माला येतो, लोकांना किंमत देत नाही. म्हणजे हे क्षणिक सुख आहे ना मनुष्याची नातीगोती विसरून टाकतो. मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकारात
अहंकार आणतो. माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी ना. नशीब म्हणजे काय, तर प्रत्येक माणसाला संधी दिली जाते ज्याला जे हवं आहे ना ते मिळवण्यासाठी. पण फारच थोडी माणसं ती संधी कॅच करतात आणि ती संधीचं सोनं करतात ना. मग आपण असे म्हणतो काय की नशीबवान माणूस आहे, पण तो माणसाचं किती काय चालू असतं हे कोणाला माहीत असतं का बरं? पण तो माणूस खूप प्रयत्नानंतर जीवनामध्ये यशस्वी होत असतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना रोज काही ना काही घडत असतं. कर्म म्हणजे काम, धंदा, नोकरी, उद्योग, पोटपाण्याचा व्यवसाय, आणि प्रारब्ध म्हणजे संचित प्रमाण नशीब. परमेश्वरानं प्रत्येक प्राणीमात्राला शरीर दिलेलं आहे. शरीर हे अन्नावर जगतं आणि त्या अन्नासाठी त्याला मेहनत करावी लागते. बसल्या जागी काहीही मिळणार नाही. पशु पक्षीसुद्धा उठल्याबरोबर अन्नासाठी बाहेर पडतात ना. म्हणून मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. अनेक तो कर्म करत असतो. त्या कर्मानुसार त्यानं समाजातील स्थान निर्माण होतं. एखादा गरीबसुद्धा त्याच्या कर्मानं श्रीमंत होतो, तर एखादा श्रीमंत त्याच्या वाईट वागणुकीनं किंवा कर्मानं भिकारी होऊ शकतो. म्हणजे प्रारब्ध हे पुनर्जन्माच्या कल्पनेवर आधारलेलं आहे. एखाद्याचा जन्म भिकाऱ्याचा म्हणजे गरिबाच्या घरी झाला, जन्मापासून दुःखी हाल होते. पण अचानक त्याच्या जीवनामध्ये आहे ना तो कर्माने एवढं सहन करून जगणं त्याच्या नशिबी आलं. एखादा टाटा बिर्ला यांच्या घरी जन्माला आला, लहानपणापासूनच मजेमध्ये करोडोच्या कारमध्ये हिंडणार, पुढे कर्मानं तो काही बनेल ही गोष्ट वेगळी आहे ना. काही टाटा बिर्लापासून तो भिकारीसुद्धा बनू शकतो, भिकारी माणूस टाटा बिर्लासुद्धा बनू शकतो. म्हणजे आपल्या जन्मभरामध्ये आपण जे काही वाईट कर्म करतो त्याची देवाच्या दरबारी नोंद करण्यात येते. त्याचप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो ना त्याला संचित असं म्हणतात. आणि त्या संचितावर प्रारब्ध अवलंबून असतात ना. आता तुम्ही म्हणाल संचित म्हणजे काय? संचित म्हणजे जन्मामध्ये केलेल्या सर्व कर्मांचा साठा हे आपल्या आत्म्यासोबत जमा राहतात ना. म्हणजे चांगली आणि वाईट दोन्ही कर्म यात असतात. हा एक प्रकारचा कर्माचा बँक बॅलन्स मानला जातो. त्यातील काही भाग आहे ना पुढच्या जन्मात भोगण्यासाठी निवडलेला जातो, त्यालाच आपण प्रारब्ध म्हणतो ना. जसं शेतकरी अनेक बियाणे साठवून ठेवतो, तसं आत्म्याजवळ अनेक जन्मांची कर्म साठलेली असतात ना. आता दुसरी गोष्ट म्हणजे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे संचित कर्मापैकी या जन्मात भोगण्यासाठी निश्चित झालेला भाग. म्हणजे कोणत्या घरामध्ये जन्म होईल, आरोग्य संपत्ती नाती कशी असतील, सुखदुःखाचे काही प्रसंग कसे असतील हे ठरवलं मांडलं जातं ना. म्हणजे प्रारब्ध कर्म सुरू झाले ना की त्याचं फळ काही प्रमाणामध्ये भोगावं लागतं. गीतेमध्ये संबंधित काही विचार आहेत ना ते सुंदर सांगितलेले आहेत. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे, कर्म कर पण फळाची आसक्ती ठेवू नकोस. हे कर्मयोगाचं तत्त्व आहे ना. मनुष्य वर्तमानातील योग्य कर्मांनी नवीन कर्म, चांगले कर्म करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीचं संचित कर्माचा प्रभाव कमीसुद्धा करू शकतो. म्हणून संचित म्हणजे मागील जन्मांची जमा कर्म, प्रारब्ध म्हणजे या जन्मामध्ये भोगायचा भाग, आणि क्रियमाण म्हणजे आपण आता करत असलेली नवीन कर्म. म्हणजे याचा सर्वांचा अर्थ आहे ना ज्ञान, भक्ती आणि निष्काम कर्मयोग आहे ना. यामुळे मन शुद्ध होते. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर कर्मबंधनातून मुक्ती होते, म्हणजे मोक्ष मिळू लागतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना चांगली चांगली कर्म करा. जीवनामध्ये खूप सुंदर जीवन आहे. जीवनामध्ये तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळतील. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल. तेव्हाच खरं सुख मिळेल ना की पैशाने सुख मिळेल बरं? पैशाने कधीच मनुष्याला सुख मिळत नाही. ते सुख मिळतं पण ते क्षणिक असतं, ते क्षणिक भंग पावतं. जे निरंतर टिकतं ना ते कर्माचं सुख आहे. म्हणून कर्माने चांगले वागा, तुमचं जीवन सुंदर होईल. यावर छोटं उदाहरण देतो आणि निरूपण संपवतो. बघा,
एका गावामध्ये दोन मित्र राहत होते. एकाचं नाव होतं राघव आणि दुसऱ्याचं नाव होतं माधव. राघव खूप मेहनती होता आणि शांत स्वभावाचा होता, तर माधव नेहमी म्हणायचा, नशिबात असेल तेच मिळणार. एकदा दोघेही एका संताकडे गेले. संतांचं नाव होतं स्वामी आनंद. माधवने विचारलं, स्वामीजी, काही लोक जन्मापासून सुखात असतात आणि काहींना खूप दुःख का असतं बरं? स्वामीजी हसले आणि दोघांना शेतामध्ये घेऊन गेले. तेथे त्यांनी 3 प्रकारचे बियाणं दाखवली. गोदामामध्ये ठेवलेली बियाणं म्हणजे संचित. म्हणजे स्वामी म्हणाले, सर्व बियाणे म्हणजे आपल्या जन्माची जमा कर्म, संचित कर्म. काही चांगली, काही खराब. मग त्यांनी शेतात आधीच पेरलेली बियाणं दाखवली, ही आता उगवणारच. तसेच संचित कर्मापैकी काही कर्म या जन्मात फळं देण्यासाठी येतात, त्यालाच आपण प्रारब्ध म्हणतात. जन्म काही सुखदुःख, काही घटना आहेत, हे प्रारब्धामुळं येतं. माधव म्हणाला, म्हणजे सर्व काही आधीच ठरलेलं आहे का? स्वामीजी म्हणाले, अजिबात नाही. तुझ्या हातात आज कोणती बियाणं पेरायची आहे ना, आजचे विचार, कृती, सेवा, राग, प्रेम हे नवीन कर्म तयार करतात. चांगले कर्म केलंस ना तर भविष्यातील संचित बदलू शकतं. तेवढ्यात पाऊस आला. राघवनं झाडाखाली आसरा घेतला आणि दुसऱ्यांची मदत केली. माधव मात्र राग करत बसला. स्वामीजी म्हणाले, पाऊस म्हणजे प्रारब्ध आहे, तो येणारच होता, पण त्या परिस्थितीत तू कसे वागतोस ना, ते तुझे वर्तमान कर्म आहेत. त्या दिवसानंतर माधव बदलला. तो म्हणू लागला, प्रारब्ध म्हणजे माझ्या आयुष्यात येईल, पण माझी वृत्ती आणि कर्म माझ्याच हातात आहेच ना. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू दुसऱ्याला दोष देऊ नकोस, तू कर्म करत राहा, तुझं जीवन चांगलंच होणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.